व ऊर्जा देतो। सूर्याचा प्रकाश जेव्हा पृथ्वीवर पडतो, पृथ्वी गोल असल्यामुळे सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या फक्त अर्ध्या भागावरच पडतो। ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तो भाग उजेडात येतो, म्हणजे त्या भागावर दिवस असतो, आणि ज्या भागावर अंधार आहे, ज्या भागापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचलेला नाही, त्या भागामध्ये रात्र असते। अशा प्रकारे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळेच दिवस रात्र घडून येत असतात। बालमित्रांनो, हे समजलं ना? आता आपण पृथ्वीचे परिभ्रमण पाहूया। पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवतीही फिरते। यालाच पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात। हे आपण आता व्हिडिओद्वारे छान समजून घेऊया। चला तर मग। पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते, यालाच पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात। पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 1 वर्ष 6 तास लागतात, म्हणजेच 365 दिवस व 6 तास लागतात। या वरच्या 6 तासांमुळेच 4 वर्षांनी एकदा 1 दिवस वाढतो, तोच हा फेब्रुवारी महिन्यातील 29वा दिवस। याच वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात। पृथ्वीच्या परिवलनामुळे व परिभ्रमणामुळेच दिवस रात्र व विविध ऋतूंची निर्मिती होत असते।